नमस्कार, मी ऐश्वर्या खेडेकर. दीप वाहिनीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. सुरुवात करूयात बातमीपत्राला, पण त्याआधी पाहूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्स. योगिता डेंटल कॉलेज अँड हॉस्पिटलचा 11वा दीक्षांत सोहळा संपन्न. उदय सामंत यांची प्रमुख उपस्थिती. डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी निवड. माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांना जाधवर इन्स्टिट्यूट तर्फे जीवन गौरव पुरस्कार प्रदान. खेडमधील साई रिसॉर्ट येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची तालुका आढावा बैठक संपन्न. आणि रोटरॅक क्लब तर्फे कोजागरी पौर्णिमेनिमित्त खेड शहरातून निघाली सायकल फेरी. पाहुयात सविस्तर वृत्त. खेड येथील शिवतेज आरोग्य सेवा संस्था संचलित योगिता डेंटल कॉलेज अँड हॉस्पिटल आयोजित 11वा दीक्षांत सोहळा पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उपस्थितीत संपन्न झालाय. 28 ऑक्टोबर रोजी उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत खेडमध्ये दाखल झाले होते. या कार्यक्रमात सर्व पदवी मिळवलेल्या विद्यार्थ्यांसोबत सामंत यांनी एक विशेष फोटो काढत सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रमाला रामदासभाई कदम, आमदार योगेश कदम तसेच शिवतेज आरोग्य सेवा संस्थेचे समस्त पदाधिकारी आणि महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्योग मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत हे 28 ऑक्टोबर रोजी रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर आले होते. तरी यावेळी रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी आमदार योगेश कदम, शशिकांत चव्हाण यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते. आपले जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण आदरणीय, सर्व सन्माननीय मान्यवर आणि मोठ्या संख्येने उपस्थित बुधवारी होते. खेडच्या सगळ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचंही मनापासून पालकमंत्री या नात्यानं कौतुक करतो. आज आपण शिवसेनेचं कार्यालय आदरणीय योगेश दादांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी सुरू केलं. या कार्यालयात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा विचार असेल, आदरणीय रामदासभाईंचं कर्तृत्व असेल, हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न आपण सगळ्यांनी मिळून केला पाहिजे. आणि मला खात्री आहे आणि मी दाव्यानिशी सांगतो, यावेळी विधानसभेची ज्यावेळी निवडणूक होईल त्यावेळी योगेश दादा कदम समोरच्याचं डिपॉझिट घालून निवडून येतील. उद्यापासून मला ऐकायला येणार नाही, पण योगेश दादांनी पूर्ण तयार केलेली जी टीम आहे ही आमच्या सगळ्यांच्या मतदारसंघापेक्षा आगळी आणि वेगळी आहे. तरुणांचा संच त्यांच्याकडे आहे, महिला भगिनी देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत. सगळे कार्यकर्ते जीवाचं रान करून योगेश दादांना मोठं करण्यासाठी काम करत आहेत. आणि मला असं वाटतं की हा योगेश दादांचा फार मोठा ठेवा आहे. आज कार्यालयाचं उद्घाटन झालं. मी कुंदनला देखील सांगितलं या कार्यालयातलं जास्तीत जास्त आरोग्याची सुविधा ही जनसामान्यांना कशी पोचवता येईल यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले पाहिजे. कारण आरोग्याच्या सुविधेच्या वेळी ज्यावेळी आपण सर्वसामान्य माणसाच्या संपर्कामध्ये राहतो, त्याला मदत करतो, त्यावेळी ती केलेली मदत तो आयुष्यभर आपल्याला विसरत नाही आणि त्याच्यातच फार मोठी संघटना उभी राहते. विकास कामाची यादी बघितली किंवा विकास कामाची पद्धत जर बघितली योगेश दादांची, तर अतिशय चांगल्या पद्धतीनं पहिल्याच टर्ममध्ये या संपूर्ण विधानसभा मतदारसंघाचा कायापालट करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. मला आपल्या सगळ्यांना फक्त विनंती करायची आहे की शिवसेना ही वंदनीय बाळासाहेबांचा विचार पुरवणारी शिवसेना आपली आहे. त्याचं नेतृत्व एकनाथ शिंदे साहेब करतायत. आणि आवर्जून ज्यांचा मी उल्लेख केला की रामदासभाईंच्या नेतृत्वाखाली देखील ते स्वतः मंत्री असताना अनेक विकासाची कामं या संपूर्ण परिसरामध्ये झालेली आहे. आणि म्हणून या दोघांना अपेक्षित असलेली संघटना आपल्याला उभी करायची आहे. या दोघांना अपेक्षित असलेला विकास आपल्याला करायचा आहे. आणि त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी आज संकल्प करूया की भविष्यातली पंचायत समिती असू दे, भविष्यातली नगरपालिका असू दे, भविष्यातली जिल्हा परिषद असू दे, या दोघांच्याही नेतृत्वाखाली 2/3 मेजॉरिटीनं या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था
त्या आपल्या ताब्यात येतील यासाठी आपण प्रयत्न करूया आणि त्या जिंकण्याचा संकल्प आज या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने करूया एवढीच विनंती करतो आणि सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारतातील फुटबॉल खेळाचे नियमन करणाऱ्या नामांकित ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनशी संलग्न असलेल्या आणि महाराष्ट्रात फुटबॉलचे नियमन करणाऱ्या दी वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनच्या म्हणजेच WIFA यांच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या संघटनेचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या अध्यक्षतेखाली आणि कार्यकारी समितीच्या उपस्थितीत मुंबईत झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली आहे. या बैठकीला संघटनेचे उपाध्यक्ष छत्रपती मालोजी राजे, सुनील धांडे, विश्वजित कदम, हरेश वोरा, किरण चौगुले, सलीम पटकोरे सहसचिव आणि तसेच कार्यकारी समिती सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात अग्रगण्य संस्था असलेल्या नऱ्हे मानाजीनगर येथील जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या 9व्या वर्धापन दिनानिमित्त सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यंदाचा जीवन गौरव पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे माजी पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम यांना प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर यांच्या शैक्षणिक संकुल मानाजीनगर नऱ्हे येथे प्रदान करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष राज्याचे माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे, सद्गुरू नाना कदम, डॉक्टर बाबा आढाव, शिक्षण प्रसारक मंडळी नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर SK जैन, औद्योगिक क्षेत्रातील पुरस्कार रांका ज्वेलर्सचे अध्यक्ष फत्तेचंद रांका, विद्याधर अनस्कार आणि ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे, संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सुधाकरराव जाधवर यांच्यासह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. खेड शहरातील साई रिसॉर्ट येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची तालुका आढावा बैठक संपन्न झाली. यानंतर बैठकीला प्रमुख उपस्थितीत असणारे डॉक्टर राजन साळवी यांनी दीपवाहिनीशी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली आहे. पाहूयात नेमकं काय म्हणाले डॉक्टर राजन साळवी. निवडणुकीचं काय चित्र? कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक 2024 ही सरासरी जूनमध्ये त्यानुसार ह्या मतदान कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि त्या अनुषंगाने पुन्हा एकदा हा कोकण हा शिवसेना पालिकेला आहे मला विश्वास आहे. पूर्ण मतदारामध्ये 5 जिल्हे येतात आणि 5 जिल्ह्यात एकत्र होऊन शिवसेना उद्धव ठाकरे जे तर महाविकास आघाडीने पाठिंबा देऊन विजय प्राप्त होईल विश्वास आहे. खेड तालुक्यातील बिजगर येथील ग्रामस्थांनी राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत आणि दापोली मतदारसंघाचे आमदार योगेशदादा कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत पक्षप्रवेश केलाय. यावेळी सर्व प्रवेशकर्त्यांचे शिवसेना पक्षात स्वागत केले असून पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देखील देण्यात आल्या. लोकप्रिय प्रतिनिधी म्हणून मतदारसंघातील माझ्या विकासात्मक दृष्टिकोनावरती विश्वास ठेवून प्रवेश केल्याबद्दल सर्व ग्रामस्थांचे मी आभार मानतो अशी प्रतिक्रिया यावेळेस देण्यात आली. तसेच याकरता तालुका प्रमुख सचिन धाडवे यांनी घेतलेल्या विशेष मेहनतीबद्दल त्यांचे कौतुक देखील केलं. या प्रसंगी जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण, तालुका प्रमुख सचिन धाडवे, शहर प्रमुख कुंदन सातपुते, माजी नगरसेवक संजय मोदी आणि शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. खेड शहरातील राष्ट्रीय सेवा संघातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदा देखील संचलन काढण्यात आलं. यावर्षी दसऱ्यानंतर कोजागिरी पौर्णिमेनिमित्त राष्ट्रीय सेवा संघाचा संपूर्ण गणवेश परिधान करत संचलन काढण्यात आलं. यावेळी 40 ते 45 स्वयंसेवकांनी आपला सहभाग नोंदवला. खेड शहरातील तळ्याचे वाकड येथील शंकराच्या मंदिर परिसरात राष्ट्रीय सेवा संघातर्फे दसरा कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय सेवा संघाचे कार्यवाह मुरलीधर यदमळ यांच्या हस्ते शस्त्रपूजन करण्यात आलं. यावेळी विजय कारंडे यांच्यासह राष्ट्रीय सेवा संघाचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. रॉयल हॉस्पिटल, लेजिट पॅथलॅब बार असोसिएशन खेड आणि लायन्स क्लब ऑफ खेड यांच्या संयुक्त विद्यमाने 29 ऑक्टोबर 2023 रोजी खेड भरणी नाका येथील रॉयल हॉस्पिटलमध्ये आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी खेडमधील अनेक नागरिकांनी रॉयल हॉस्पिटलमध्ये येत आरोग्य शिबिराचा लाभ घेतलाय. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी
डॉक्टर शिवाजी दुबे, डॉक्टर विक्रांत पाटील, अमर भोसले आणि रॉयल हॉस्पिटलची टीम यांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रम प्रसंगी असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट संतोष कोठारी, ॲडव्होकेट हमदुले, ॲडव्होकेट गांधी, लायन्स क्लबचे अध्यक्ष रोहन विचारे, सचिव सुरेश चिकणे आणि मान्यवर उपस्थित होते. कोजागिरी पौर्णिमेनिमित्त खेड शहरातून रोटरॅक क्लब तर्फे सायकल फेरी काढण्यात आली. यावेळी खेड शहरातील सायकल प्रेमींनी आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. यावेळी रोटरॅक क्लबचे पदाधिकारी देखील सायकल फेरीमध्ये सहभागी झालेले दिसून आले. हुतात्मा अनंत कान्हेरे चौक येथून निघालेली ही सायकल फेरी संपूर्ण शहरातून फिरून पुन्हा कान्हेरे चौक येथे येत सायकल फेरीचा समारोप करण्यात आला. यावेळी रोटरॅक क्लबचे अध्यक्ष दर्शन संसारे, सिद्धेश बुटल आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महर्षी वाल्मिकी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन केलं. वर्षा या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी शिंदे गटाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण अधिकाऱ्यांनी नशामुक्ती केंद्र सुरू करण्याबाबत पुढाकार घ्यावा. उपविभागीय अधिकाऱ्यांनी तडीपारासह अन्य प्रलंबित प्रकरणे मार्गी लावावीत अशी सूचना जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह यांनी आता दिली आहे. NCORD अर्थात अंमल पदार्थ विरोधी जिल्हास्तरीय संनियंत्रण समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीला पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, निरीक्षक जनार्दन परबकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुनंदा कुराडे आणि तसेच विविध पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते. वळूयात पुढच्या बातमीकडे. भारतीय जनता पार्टीने रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आता सर्वत्र हर घर संपर्क अभियान राबवण्यास सुरुवात केली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा रत्नागिरी जिल्हा दौरा होताच भारतीय जनता पार्टीमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये आता उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय. भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, विधानसभा क्षेत्र प्रमुख माजी आमदार बाळासाहेब माने यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रमुख उपस्थितीमध्ये शहर अध्यक्ष राजन फाळके यांच्यासह स्थानिक माजी नगरसेविका प्रणाली रायकर, नितीन जाधव, मंदार खंडकर तसेच भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या अभियानाला सुरुवात झाली आहे. या बातमीनंतर वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा दीपवाहिनी.